आली बघा घरी, घेतला फोन. काय समजा आता किस्सा मोकळा झाला. किस्सा नाही पण ते परसमध्ये होतं तेवढं पैसे झालं मोकळं. कोंबड्या होत्या कोंडून शाना, कोंबड्या सोडले आता इकडं आणि उभा राहिले कोंबड्याला ध्यान राखत. रेडकं बांधले ती येऊन रानात, पण कोंबड्या सोडल्या नाही त्या. रेडकं तेवढी बांधली ती या कोंबड्या. आता काय बांधून बांधून हे होते त्या हिर काल पण सोडले होते. हे तुकडं मोकळं झाले ते जरा. आता भ्या कमी आलंय बरं का बोक्याचं ह्याचं मुंगसाचं. इकडून हाय इकडून हाय. मस्त पैसे गेला. आता तळमळ वाटते. तळमळून काय उपयोग नाही मग त्या करण्यात काय अर्थ नाही या. तळमळत बसलं म्हणजे काय करायचं. आता घेतला एकदाचा मोबाईल, झाली टेन्शन फ्री. आता रानातले कामं बिमं बघते. वर जायचं होतं मला तिकडं. ते काय काम केलंय बाया लावल्या होत्या बघायला, पण मी बघितलं व्हिडिओमध्ये ज्वारी उपसाय लावल्या होत्या बाया. ती मग नाही गेली, टाईम भेटला नाही. आली म्हणलं आता थोडा इकडं तिकडं मग हे करूस तर धरूस तर कापडं बिपडं काढून ठेवूस तर कोंबड्या सोडून कोंबड्यालाच ध्यान राखत बसली. इथं कोंबड्या सोडून जर गेलं इकडं तिकडं का मग कुठनं तर इकडच्या तर मकत नाही येईल, नाही इकडच्या तर मकत नाही येईल. कुठनं तर येऊन अजून एखाद्या कोंबडीचं नुकसान करेल. यापेक्षा म्हणलं आपलं इथं बसावा. हो कुठं पक्षी उडाला एखादा काय झालं म्हणजे बी कोंबड्या मुगाच कक करते त्या. आता ते बघा कोंबड्या कसल्या गोड मोकळं. त्यांना आता लयंदी फिरायला नव्हतं. मका इथं दडा नव्हतं. इकडं चौभवत मकाच होती. ही वरची बी इकली आहे म्हण, पण कवा नेते ती कुणा टाव इकडची. ही ठेवली आहे वाटतं एवढी घरी. ती आता कवा नेतेल तवा नेतेली. ह्याचं नाही म्हणलं तर ही वरची 1500 रुपयानं गुंठा इकली होती, पण त्याच्यापेक्षा ही भारी होती मका. ही 1700-1800 गुंठा तर इकली असणार आहे. ह्याचा बी पैसा आला असते की 10-15 गुंठ तर असेलच की रान. ही त्या लसणापासून त्या टोकापर्यंत तिकडं ह्याचं पैसा आला असतील की रोकच नवऱ्याला. कशाला आपल्याला सांगते ती करते ती पैशाचं काय कोण. आपल्या पैशाचं मोजमाप लावते ती, मागते ती. कटाळा आला या हिंदून डिगीजीत. एसटी योस तर त्या चपल्याच्या दुकानात बसलं. ती आणू आली ती महाग. तिला आधी आली तशी तिथं चपल्याच्या दुकानात सोडली. दिदीची बी शाळा सुटली होती. दिदी सकाळी लवकर गेली ती, मग आम्हीच घेतली तिथं आणि हे केली. तिला तिथं नेऊन बसवली दिदीला न आणूला. तळ्यावर गेलो कोण आहे तोपर्यंत बापू मागणं हाका हाका मारायला लागलं. ते मोरच्या घरी गेलो कोण आहे तोपर्यंत. आणि त्या बापाच्या फोनवरनं फोन बी करायला लागला बापू. आणू रडायला लागली ना आणू रडायला लागली. पुन्हा अजून तिथंच ताईला उभा केली. तरा तरा आली मी, तिला घेऊन गेली आणि कापडं बी पुरगी घालते ना. हायच कापडावर नेली. म्हणलं असू दे मरू दे काय लेकराला उगाच म्हणलं कुठं नटवत आणि थटवत बसावी. नेली त्या चपलाच्या दुकानात सोडली. पुन्हा ते मोबाईल घेतला, बसवलं कार्ड ही. पुन्हा जाऊन अजून तर आम्ही थांबलो इष्टीचा टाईम होस तर. आणि मग आली दिदी असली का. दिदी म्हणजे तिला कसं आणूल आहे बरं का. दिदी न मी असं तिला काय नाही. दिदी जरी असली तरी तिला आई नसली तरी चालती. मग असं आहे दिदीचं आणूचं. त्यामुळं तिला बसवली तिथं आणि पुन्हा मग हे केलं. इष्टीचं टायमिंग झालं का पुन्हा आलो तिथनं बसून बसून. मग टायमिंग झालं का उठून आलो. पुन्हा आलो का 5 मिनटंच बसलो असं स्टँडवर, तोपर्यंत तर लागली इष्टी. पुन्हा इष्टीनं आलो. पुन्हा अजून गावातनं चालत आलो. ती आणू काय चालती बी नुसतीच बडा 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 करते. काय चालते का करते. काकला बसते गप्पा हाणते नाही नाही त्यातल्या जाल जाल बोलती या. ताईनं काय मी काय आणले तिला काकाला. मग येताना जाताना जरा आलती हुरळून. म्हणजे मी तिथवर जाऊस तर ताई उभं राहिली. तिथवर जाऊस तर काकडाच नेलती पटापटा जायसाठी. तिथनं पुन्हा आली हुरळून चालत. निम्या पतो चालली जरा. पुन्हा अजून ताईनं घेतली उचलून. म्हणली कशाला तिला हे करायला दमल म्हणली लेकरू नको घेते उचलून. गवात काडी किडा मुंगी खाते ती. आणि अशा फिरलेल्या कोंबड्या बरं का, ह्या अशा चांगल्या राहते ते. अंडी 4 जास्त गावते ती. आज हाय एकादशी. आज एकादशी हाय. उद्याचा दिवस मधीन परवा दिवशी महाशिवरात्री आहे. अशा कोंबड्या हिंडते त्या खाते त्या. रेडकं कवा आणून डांबले तिकडून अंटावर. रेडकं बघते ती घराकडं. एक बघतंय तकडं, एक बघतंय इकडं. तोच बांधले ते एका जाग्यावर बांधले. इकडं तिकडं कुठं जागा खुराड झालेली दिसत नाही. म्हैस बांधली होती बहुतेक इथं. मकचं पालं पडले. कधी काल मोर घास करताना त्या माणसांनी इथं मशीन लावली होती कोणाला. पालचंच पडलं असेल शक्यतो ही पालं.
हे कोंबड्या तिथं मगच पाले पडले का. काय करायचं आता. झालं एकदाची समसमी मिटली. मला कसं वाटत होतं आपण बोललोय ना आता घ्यायचं आहे. गेलं तर गेलं पैसे, पण ती उगाच तरमळ मग कुणी म्हणाय ना का म्हणली हिच्या तोंडातनं गेलं म्हणली पुन्हा घेतलं नाही. पण मला समजून घेत नाही ना कोण. नवरा मला समजून घेत नाही. नवऱ्याला वाटतं कायमस्वरूपी बायकूनच नवऱ्याला समजाय पाहिजे. बायकोला पण समजून घेणार कोणतरी पाहिजे हो. बायकोला समजून घ्यायला नको. बायकोला कशाला समजून घ्यायचं या. बायकोनं मात्र समजा घराला समजून घ्यायचं, पण तिला बी समजून घेतलं पाहिजे. इकडं आपण आता म्हणते तर गोरगरिबाला दे पण हिला काय करायचं नाही. आता एक वेळेस रक्ताचं नातं कामी येईल, आपली नाती कामी येतेली. आपण आता कुठले नाही त्या माणसाला मदत केली बघू बरं, आपल्याला शेवटच्या क्षणाला का होईना जगाच्या काज का होईना येतेली, आपलीच येतेली आपल्या कामाला. ही विचार करत नाही ती. आणि पुन्हा मी काय केलं का ही चुकते म्हणते ती. मी जोडून ठेवायचा प्रयत्न करते या. मला इतकी नाही म्हणायचं मी घर जोडण्याचा प्रयत्न करतो. मग मी पण घर जोडण्याचाच प्रयत्न करते की काय, तोडण्याचा प्रयत्न करते काय. भले आता तुम्ही वेगळं खाताय हे खाताय, पण मन एकत्र ठेवा की. केलं 10-5 हजार खर्च केला तिला, काय बिघडतंय. असं तुम्ही बाहेर गेल्यावर लोकांना करत नाही. गोरगरिबाला तुम्ही पैसा खर्च करताना विचार करत नाही. मग आपल्याला केलं म्हणून काय होतंय. नाही, आपल्याला करताना 10 वेळा विचार करता, पण बाहेरच्याला करताना 1 वेळा पण नाही, का ती गरीब आहे. मग हिला पण हिचा नवरा दिना हो, तिचं पण मन जाणाय पाहिजे. तिचं बी मन कोण जाणं ना ती करणं ना ती. त्या जागी आपल्याला ठेवून बघायचं, विचार करायचं. मीच जर त्या जागी असती, मला फोनच नसता, माझ्या जीवाची काय नसती कालमिल झाली असती का नाही, माझ्याकडे फोन नसता तर. मग त्यामुळं स्वतःला त्या जागी ठेवून बघायचं. नाही तिचा नवरा कुठं नेत नाही, माहेरला गेलं तर कधीतरी एखादा दिवस जाती इष्टी नाही येते लगेचच. कुठे गेलं तर संग आपण बी नेतो आणतो. पण नवरा तर काय तिची हौस करत नाही. नवऱ्या संग तिला जाऊ येऊ वाटत असेल, करत असेल. एक स्त्री म्हणून तिच्यासारखा विचार करून बघायचं, तेव्हा कळतं या. वाईट आता असते प्रत्येक माणसाच्या अंगी गुण असतात. वाईट असतो, चांगला असतो, आणि ती कुठं ती सुधारण्याचा प्रयत्न करतं. पण त्याला जर कोणी समजूनच नाही घेतलं तर ती ह्या जाग्यावरच राहतं माणूस. मग त्याला जर आपण म्हणणार ते सुधारलं तरी नाही तू बदलणारच नाही, तू हाय अशीच आहेस, तुझ्या विश्वासच नाही आमचा असं म्हणलं ना, ती माणूस किती जरी त्यानं मनात ठरवलं असलं मी बदलणार, तरी ती बदलू शकत नाही मनाला. त्याच्या मनाचं खच्चीकरण होतं. त्यामुळं मला तर कोण वाईट म्हणो कोण चांगलं म्हणो, मला पहिल्यापासून वाटतं मी चुकली नाही. आणि मी शेवटपर्यंत म्हणणार मी कुठं चुकली नाही. माझा मी काय ह्यात स्वार्थ बघितला नाही. प्रत्येक जणाला वाटतंय स्वतःचा स्वार्थ बघावा, पण ती पण आपली लेकरं बाळ प्रमोशनला पैसे कमवायला जातो आपण, एवढी आणू सांभाळते ती. तेव्हा एकदा सुरतला गेलतो, मस्त आपण बापूला नेलतं, पण आणू एवढी होती 1.5 वर्षाची. तिनं 4 दिवस सांभाळीच का नाही, का उगाच सांभाळून नाही म्हणायचं नाही. कोण बी कोणाच्या लेकरा बाळाला असा जीव लावत नसतं. शेता पाजाऱ्यापाशी ठेवून जावा बरं, कोण खाल्लं पेल्लं एवढं जीवानं कोणी विचारपूस करत नाही. ती आपली आहे म्हणून आपल्या लेकरासनी एवढी विचारपूस करते. आपल्या लेकराला बघितलं चांगलं वाईट, खाया पिया घातलं आपल्या माघारी, यातच आलं सगळं. पैसा पाण्याचा विचार करायचा नाही. पण हे आमच्या नवऱ्याला कळत नाही. कळलं आज ना उद्या कळलं. आता कसं जाऊ बी माझी पहिली आडव्यात शिरत होती, आता चांगली झाली. नवरा बी तसाच आज ना उद्या बदलल. माणूस आहे, माणसाच्या हातानं चुका होत्या त्या बदलणार. नवरा सुद्धा 100% नंतर बदलणार.